आपल्या सगळ्यांनाच ना परफेक्ट आयब्रो खूप आवडतात आणि म्हणूनच आपण कोणतंही ओकेजन असलं तर पहिले पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज करून घेतो. पण सगळ्यांचेच आयब्रो एवढे परफेक्ट नसतात ना. तर हे नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द ग्लो स्टोरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला एक इझी टेक्निक्स सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी प्रोफेशनली आयब्रोज कसे ड्रॉ करायचे हे शिकून जाल. ठीक आहे, तर चला मग बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही आयब्रोची स्टार्टिंग करतात ना, तेव्हा 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला खालून जिथून स्टार्ट होतो तुमचा आयब्रो तिथून चालू करायचं आहे आणि वरून तुम्हाला स्पेस ठेवायची आहे. जिथे पातळ केस असतात ना आपल्या आयब्रोचे, तेवढी स्पेस तुम्हाला सोडायची आहे. आणि जिथून डार्क आयब्रो तुमची स्टार्ट होते तिथून तुम्हाला आयब्रो वरून चालू करायचे. आणि ते तुम्हाला जे आयब्रोचे पॉईंट असतात तिथे पर्यंत नेऊन तुम्हाला जोडायचे आहे. नंतर तुम्हाला आयब्रोची जे एंडिंग आहे ते दोन्ही लाईन्स तुम्हाला तिथे नेऊन स्टॉप करायचे आहे. ठीक आहे, जर अशा प्रकारे आयब्रोज जर तुम्ही केली ना, तर बिलकुल परफेक्ट आयब्रो तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर मी तुम्हाला करूनही दाखवते. तर पेन्सिल जेव्हा आपण आयब्रो पेन्सिल पकडतो तेव्हा कधीच अशी उभी नका पकडू, म्हणजे अशी खालून अशी उभी नका पकडू. त्यामुळे काय होईल ना, प्रोडक्ट तिथे जास्त लागेल आणि तुम्हाला त्याला बॅलन्स आउट करायला प्रॉब्लेम जाईल. कधीही जे पेन्सिलचा टोक असतो, जो समोरचा जो पॉईंट असतो तो तुमच्या आयब्रोला टच झाला पाहिजे. जेव्हा आपण आयब्रो शार्प पॉईंट जो असतो ना, तो तिथे टच सरळ पकडा असा उभा, जेणेकरून प्रॉडक्ट जास्त लागणार नाही आणि तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नाही जाणार त्याला बॅलन्स आउट करायला. तर तुम्ही बघू शकता, मी खालून स्टार्टिंगपासून आयब्रो स्टार्ट केली होती आणि त्याला आयब्रोच्या पॉईंटपर्यंत नेलं होतं आणि तसंच आता वरूनही करत आहे. जस्ट तुमची आयब्रोची गाईडलाईन तुम्ही पकडायची आहे. तुमचा आयब्रो कोणत्याही शेपचा असेल, कोणताही जाड असेल, पातळ असेल, फक्त तुम्हाला लक्षात एवढीच गोष्ट ठेवायची आहे की जे तुमची आयब्रो आहे ते गाईडलाईन धरूनच तुम्ही आयब्रोची शेप न्या, जेणेकरून तो नॅचरल येईल. कोणी खूप असे करतात ना की तुमचे जरा छोटे छोटे आयब्रोज असतात किंवा पातळ असतात, तर कोणी खूप बारीक आयब्रो करतात, सवय असतात ना, कोणी ब्रॉड आयब्रो ठेवतात, तर कोणी खूप पातळ बारीक अशी करतात. तर तसं केल्याने तसं नका करू. तुमची जे गाईडलाईन आहे आयब्रोची, जशी तुमची साईज असेल त्या साईजनीच तुम्ही आयब्रो करा, तर ते तुम्हाला नॅचरल लुक देईल. तर आता मी आयब्रोलाच्या पेन्सिलला जो ब्रश दिला आहे त्याने इवन करून घेत आहे सगळ्या लाईन्स. तुम्ही आयब्रो पेन्सिल जेव्हा लावता ना, तर ते लाईन्स दिसतात, हार्श लाईन दिसतात, तर ते नॅचरल लुक नाही देत आणि ते दिसतात की लाईन्स सगळ्या आयब्रोजमध्ये आपण लावलेलं आहे. तर काय करायचं, कोणताही ब्रश असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे पेन्सिल असेल किंवा जेही प्रोडक्ट तुम्ही आयब्रो फिल करायला यूज करत असाल, तर तुमच्याकडे ब्रश असेलच, तर त्या ब्रशने ना इवन करून घ्या सगळं काही, जेणेकरून नॅचरल लुक तुम्हाला आयब्रो प्रोव्हाइड करेल आणि ते दिसायलाही नॅचरल दिसेल. तर जर तुम्ही रेग्युलर आयब्रो फिल करत असाल तर जस्ट तुम्ही त्या अशा प्रकारे फिल करून घेतलं तरी तुम्ही तयार आहात जायला कुठेही. पण जर तुम्ही ओकेजनली करत असाल तर थोडं कन्सिलरने ना असं कन्सील करून घेतलं तर अजून लुक परफेक्ट दिसतो किंवा डिफाईन्ड दिसतात आपल्या आयब्रोज मेकअपमध्ये स्पेशली. कारण मेकअप केल्यानंतर ना अजून लुक चांगलं दिसतं असं कन्सिलर करून घेतल्यानंतर. तुमच्याकडे जर तुमच्या स्किन टोनचं कन्सिलर असेल त्याने करून घ्या, किंवा तुमच्याकडे पावडर असेल म्हणजे कॉम्पॅक्ट असेल तर त्यानेही तुम्ही या प्रकारे लावून घेऊ शकता. असं काही पर्टिक्युलर रूल नाही आहे की तुमच्याकडे कन्सिलर असलं पाहिजे. तुमच्याकडे कॉम्पॅक्टही असलं तर तुम्ही ते ब्रशवर लावून तुम्ही एक शेप देऊ शकता तुमच्या आयब्रोला, की जेणेकरून ते डिफाईन दिसेल. ठीक आहे, तर तुमच्या स्किन टोनला मॅच राहील तशी तुम्ही घ्या. आणि खूप जणांचे आयब्रो छोटे असतात साईजला, बघितलं असेल. तुमची जे एंडिंग असतात तुमच्या डोळ्यांची त्याच्यापेक्षाही आयब्रो खूप लवकर संपून जातात, छोटे असतात. तर तेव्हा तुम्हाला गाईडलाईन कशी पकडायची किंवा कशा प्रकारे करायचं हे मी इथे सांगितलं आहे. जस्ट पेन्सिल घ्या तुमच्या, एक अशी आडवी पकडा तिरपी, की जो तुम्हाला कळेल की यापर्यंतच मला माझे आयब्रो एंड करायचे आहे, तेव्हाच ते नॅचरल दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे केले तर ते एकदम नॅचरल देईल तुम्हाला लुक. आता मी याच प्रकारे दुसऱ्याकडलेही आयब्रोज करून घेत आहे. तर तुम्ही पहिले जसं सांगितलं मी स्टार्टिंग कशी करायची, एंडिंग कशी करायची, त्याच प्रकारे मी करून घेत आहे. आणि हो, खूप जणं काय करतात, ब्लॅक कलर यूज करतात आयब्रो फिल करायला. ते खूप अननॅचरल दिसतं आणि खूप विचित्र दिसतं. त्यामुळे काय करा तुम्ही, की कधीही आयब्रो तुम्हाला करायची असेल आणि तुम्ही प्रोडक्ट घ्यायला जात असाल तर डार्क ब्राऊन किंवा ब्राऊनमध्येच घ्या.
तर ते एकदम नॅचरल दिसेल. ब्लॅक कलरने बिलकुल नका करू, ते समोरच्याला बिलकुल कळेल की तुम्ही काहीतरी लावलं आहे काळं प्रोडक्ट. कारण आपल्या आयब्रोजचे कलर एवढे थिक नसतात आणि एवढे ब्लॅकही नसतात. त्याच्यामुळे असे ब्राऊन्स कलर यूज करा. आणि जर तुम्हाला खूप कन्फ्यूज होत असेल तर हा मार्सचा जो आयब्रो पेन्सिल आहे परफेक्ट आहे. खूप छान पिगमेंटेड आहे आणि खूप नॅचरल लुक देतो तुम्हाला. तर तुम्ही हा पण ब्रश म्हणजे पेन्सिल बाय करू शकता. तुम्हाला कोणताही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायकावर मिळून जाईल. तुम्ही जस्ट टाईप केलं मार्स आयब्रो पेन्सिल म्हणून तर तुम्हाला इझिली मध्ये मिळून जाईल. तर मला पिंपल्स आलेला आहे आयब्रोच्या साईडला, तर तिथे पण मी थोडं कन्सिलर लावून घेत आहे जेणेकरून तिथे दिसत असेल थोडंसं कलर आलेला. तर बरोबर तुमची गाईडलाईन धरून तुम्हाला कन्सिलर लावून घ्यायचं आहे. तिथेही कधी कधी आपला हात थरथरतो किंवा नाही होत तर तेही खालीवर होतं, तर तेही तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्याच्याकडे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्हालाही काही शिकायला मिळालं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मग नंतर पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.